मथुरेतील कारागृहात अष्टमीच्या रात्री आकाश काळवंडलेलं होतं. जोरदार वादळ आणि पावसाचा मारा सुरू होता. त्या रात्री माता देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्मताच श्रीकृष्णाने आपल्या दैवी रूपाचं भान दिलं. त्या क्षणी कारागृहाचे सगळे दरवाजे आपोआप उघडले, साखळ्या तुटल्या आणि सैनिक गाढ झोपी गेले. वसुदेवांनी बाळकृष्णाला टोपलीत ठेवून गोकुळाच्या दिशेने पाय चालवला. मात्र वाटेत यमुना नदी खवळलेली होती. जलप्रवाह उंच उफळत होता, पण वसुदेवाने निर्धार सोडला नाही. वसुदेव अर्ध्यात गेले असता अचानक शेषनाग प्रकट झाला. त्याने आपल्या विशाल टोपलीवर सावली धरली. आकाशातून कोसळणारा पाऊस बाळकृष्णापर्यंत पोहोचू न देता त्याने रक्षण केले. बाळकृष्णाचा पाय पाण्यात पडताच चमत्कार झाला. यमुना नदीचं पाणी शांत झालं. नदीने श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आपला प्रवाह मागे घेतला. जणू त्या दिव्य बाळासाठी निसर्गही थांबला. अखेर वसुदेव गोकुळात पोहोचले. बाळकृष्णाला यशोदेजवळ ठेवून त्यांनी योगमायेला घेऊन परत मथुरेला प्रस्थान केलं. शिकवण: जेथे श्रद्धा असते तिथे देव मार्ग दाखवतो, नदी वाढ देते, नाग छाया देतो आणि भक्त निर्धाराने चालत राहतो. हे श्रीकृष्ण जन्माचे चमत्कार.